चलो एम। हाँ आपले आपले हे लोड केलं याच्यानंतर चुकून सुद्धा कोणी फायर नाही करणार जोपर्यंत ती जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, आज मी आलो आहे रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या बॉर्डरवरती असलेल्या आंबा या गावात, म्हणजे कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील आंबा या गावामध्ये। आणि इथे सानिध्य फॅमिली रिसॉर्ट या ठिकाणी एक कॅम्प सुरू आहे। गुरव विकास प्रतिष्ठान यांच्यामार्फत हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे। तर हा कॅम्प मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी या गुरव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत, नवल शेवाळे सर। नमस्कार सर। नमस्कार। तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। धन्यवाद। तर सर, आता जो हा कॅम्प तुम्ही आयोजित केलेला आहे तर त्यांच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या ना। गुरव विकास प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही वेगवेगळे उपक्रम करीत असतो, त्यामध्येच आपण हा ॲडव्हेंचर कॅम्प पण घेतो। हा आपला 4था कॅम्प आहे। ह्यापूर्वी आपण कोकणात हरदाखळा गाव असेल, वनगुळे गाव असेल या ठिकाणी 3 वेळा कॅम्प झालेले आहेत। लॉकडाऊनच्यामुळे थोडंसं आपलं कॅम्प राहिले होते आणि हा 4था कॅम्प आपण सानिध्य फॅमिली रिसॉर्टच्या वतीने त्यांनी दिलेल्या प्रेमायसेसमध्ये आपण हा कार्यक्रम करत आहे, हा कॅम्प करत आहे। साहस प्रशिक्षण शिबिर ॲडव्हेंचर कॅम्प, मुलांमध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण व्हावा, आपत्कालीन व्यवस्थेमध्ये मुलांनी काय करायला पाहिजे हे सगळं एक मुलांना कळण्याकरता आपण हा कार्यक्रम करीत आहे, हा कॅम्प करीत आहे। यामध्ये मुंबईतील, पुण्यातील, शहरातली मुलं आहेत, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील, शाहूवाडी तालुक्यातील आणि आंबा गावातील पण मुलं, वेगवेगळ्या समाजाची मुलं आपण इथे जोडलेली आहेत, ज्यांच्याकरता आपण हा कार्यक्रम करीत आहोत। आपण बघत असाल कॅम्पमध्ये अनेक मुलं मुली आहेत, छोट्या मोठ्या सर्व मुलं मुली। कसं आहे, ह्या मोबाईलच्या दुनियेमध्ये मुलं बघितलं तर शाळेच्या नंतर फक्त तुम्हाला मोबाईलवरती गेम खेळताना वगैरे दिसतील। त्याच्यामुळे जी पूर्वी आम्ही जे लहानपणी वेगवेगळे खेळ होते त्याच्यामध्ये एक शारीरिक कसरत होती ती आता होत नाही। ह्या कॅम्पच्या निमित्ताने मुलांमध्ये अदर ॲक्टिव्हिटीज, जसं बघितलं तर रॅपलिंग असेल, बर्मा ब्रिज आहे, रिव्हर क्रॉसिंग आहेत, असे वेगवेगळे ॲडव्हेंचर्स आम्ही ह्या मुलांना इथे शिकवतो। आणि त्याच पद्धतीने रात्री आम्ही त्यांचं एक वक्तृत्व स्पर्धा त्यांची घेतो। त्यांनी कसं आहे, उभं राहून माईकवरती बोलावं, एक त्यांचा आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरताही आम्ही प्रयत्न करतो। आणि आमचा अनुभव आहे, आम्ही पूर्वी जे 3 कॅम्प केले त्याच्यानंतर मुलंही आणि मुलांच्या पॅरेंट्स की सर पुन्हा कधी कॅम्प करणार, म्हणजे आम्ही केलेल्या कॅम्पचं हेच फलित आहे की बाबा त्याच्यानंतर मुलांच्या अपेक्षा वाढतात। ज्या पहिल्या दिवशी मुलांना टेन्शन असतं की ह्या कॅम्पमध्ये आम्हाला कंटाळा येईल की काय, पण तीच मुलं शेवटच्या दिवशी म्हणतात सर पुढच्या दिवशी पुन्हा करा, मी केला माझ्या भावासाठी करा। पालक पण म्हणतात बाबा एका मुलासाठी केले दुसऱ्या मुलासाठी करा। त्याच व्यतिरिक्त ह्या कॅम्पमधल्या मुलांनी MPSCच्या परीक्षा दिलेल्या आहेत, कोणी ॲडव्होकेट झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमचा अभ्यास असेल, आमच्या स्वतःचं भरपूर हे असेल टॅलेंट, पण त्याबरोबर ह्या कॅम्पचाही आम्हाला पुरेपूर फायदा झालेला आहे। आणि हेच आमच्या ह्या कॅम्पचं फलित आहे की आम्ही केलेल्या कामाचं ही एक पोचपावती आहे। अच्छा, धन्यवाद सर, खूप छान अशी माहिती दिलात त्याबद्दल। तर मित्र हो, आता आपण आहेत ना गुरव विकास प्रतिष्ठानमार्फत हा जो कॅम्प आयोजित केलेला आहे, तर या कॅम्पमध्ये कोणकोणत्या गोष्टी होत असतात, हा कॅम्प कशाप्रकारे चालत असतो, तर याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत। तर चला आता आपण ह्या कॅम्पमध्ये पाहूया की कशाप्रकारे हा कॅम्प सुरू आहे तो। मित्र हो, या ठिकाणी आता या मुलांना बंदुकीबद्दल सविस्तर माहिती दिली जात आहे आणि त्याचप्रमाणे बंदूक चालवायची कशी याचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे। गिरीमिटीने पाडून जातात, होल पाडवतात, सुरुवातीला छोटा होल, पण जेव्हा मोठा होल त्यांच्या सोबतच सगळं घेऊन जातं। आणि आपल्या शरीरातली इंद्रिय ही नाजूक पार्ट आहे, बरोबर की नाही। मग एक होल पडल्यानंतर दिसतो इथं होल छोटा, पण जिथून बाहेर पडेल तिथं मोठं भगदाड दिसतं, किंवा तिथलं बरंचसं काही मटेरियल त्याने सोबत घेऊन जातं ते। म्हणून ह्याच्यामधून रायफलची गोळी ही नेहमी भयानक असते। बंदुकीचा मारा हा लिमिटेड असतो आणि तेवढ्या फिटीने जेवढा रायफलचा मारा आहे। याची जी बनावट आहे ह्याला स्मॉल ऑफ द बट बोलतात आणि इथून ह्याला बोलतात पिस्टल ग्रिप, म्हणजे इथून मागे हात तुमचा सुटला नाही पाहिजे। का नाही, ज्यावेळी तुम्ही फायर कराल तेव्हा ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन। जेव्हा पॅलेट्स पुढे जाईल त्यावेळेस ही रायफल मागे फेकते। आता ही एअर रायफल असल्यामुळे तेवढा इफेक्ट होत नाही, परंतु जे मोठे हत्यार आहेत सगळे मागे फेकतात। जर तुम्ही त्याला व्यवस्थित पकडलं नाही तर तुमचा खांदा फुटून तिथे फ्रॅक्चर होण्याची संभावना सुद्धा असते। आता ट्रिगर टाकताना काय काय रायफलचे 2 मोशनमध्ये ट्रिगर असतात आणि काय काय रायफलचे एकाच याच्यामध्ये फायर असतो। हा सिंगल क्लिकमध्ये तुम्ही एकदाच दाबाल तुमचा फायर होणार।
आता मगाशी मी बोलताना तुम्हाला सांगितलं होतं की नेहमी प्रत्येक व्यक्ती कोणी सुद्धा असू दे ही एका डोळ्यानेच बघत असते. त्याचा मास्टर आय एक असतो. मास्टर आय म्हणजे मुख्य डोळा. मास्टर आय म्हणजे काय की तुम्ही आम्ही इथं बसलोय बरोबर आहे. प्रत्येकाने आपल्या दोन्ही डोळ्यांनी माझ्या ह्या रायफलला बघा. दोन्ही डोळ्यांनी बघायचं सरळ. बघितलं. आपलं हाताचं बोट घ्या आणि बरोबर त्या ह्याच्याकडे एक बोट दाखवा उभं. बघा मी सांगतोय ते मंकस अजिबात नाही पाहिजे. तिकडे कुठं जाईल बोट. रायफल इथं आहे. बघितलं. दोन्ही डोळ्यांनी बघायचं. आता प्रत्येकाने डावात मोकळा आहे ना उजव्या डोळ्याने बघताय. उजव्या हाताने बघा. उजव्या हाताने बघा. उजवा हात घेऊन बोट बघा. आता तुमच्या डाव्या हाताने तुमचा डावा डोळा बंद करा. डावा डोळा आहे का प्रत्येकाला. हे राजे तू उलट करतो रे. लेफ्ट आहे हे बोट घे आणि त्याला बोट हाय तिथेच आहे. हाय तिथेच आहे का. हा डावा डोळा उघडा. हाय तिथेच आहे ना बरोबर बोट. आता काय करा त्याच हाताने उजवा डोळा बंद करा. बघा हाय का तिथे. उजवा नाही आहे ना. हल्ला ते ज्याचं हल्लं त्याचा उजवा डोळा हा मास्टर आहे. नाही लक्षात आलं कोणाच्या. सुरुवातीला तुम्ही जो पॉइंट घेतलात आणि तुमचा उजवा डोळा बंद ठेवून जर बघितला असेल तर तुमचा उजवा डोळा मास्टर आहे. आता मास्टर याची काळजी नेहमीच घ्यायची आणि तो जपण्यासाठी हा वारंवार जो मोबाईल वापरतो हा खूप धोकादायक आहे. एक वेळ अशी येते की ह्या मोबाईलवरून आपल्याला डोळ्यावर इफेक्ट झाला तर दुसरा डोळा आपला काहीच कामाचा नाही. जर तो आहे तो पण बिघडला तर. म्हणून मोबाईलचा वापर कमी करायचा. लक्षात आलं. म्हणजे जेव्हा एम घ्यायचा असेल तर तुमचा मास्टर आय जो असेल त्याच खांद्याने तुम्हाला फायरिंग केलं पाहिजे. बघा मजबूत पकड घेताना काय करायचं असतं. मजबूत पकड घेताना आपण फायर घेतला पोझिशन घेतली. हे घेतलं असताना ही मजबूत एवढी पकडली आहे की आता रायफल हलत नाही. पण ती हलते केव्हा मी जो श्वास घेतला तेव्हा ती रायफल हलते बघा. मग जेव्हा तुमचा हा श्वासासोबत ही रायफल हलते त्यावेळी तुमची तो रायफल तुमच्या बॉडीचा एक पार्ट झालेला असतो की नाही. मग तो पार्ट झाल्यानंतर जसं तुमचं ब्रिदिंग होईल तसं तुमचा रायफल हलेल. मग त्यावेळेस तुमच्या ब्रिदिंग कंट्रोल करून तुम्हाला नेम सेट करायचा असतो. तो नेम कसा सेट करायचा मग सांगितलं की जोरात श्वास घ्यायचा. श्वास घेतल्यानंतर आपण रोखायचा अर्धवट श्वास आणि तिथून ह्या व्हीमधून फोरसाईडची घ्यायची. उजवा डोळा व्ही फोरसाईडची नोक आणि टार्गेटचा सेंटर. जेव्हा एक लाईनमध्ये येतील ताबडतोब फायर करायचा आणि मग श्वास सोडायचा. हे काही सेकंदाचं काम असतं आणि हे असं नका लक्षात घेऊ की काहीतरी वेगळं करायला लागेल आपल्याला. हे सरावाने येत असतं. मी एकदा सांगितलं म्हणून लगेच होत नाही. सराव केला की आपोआप येतं. हे सगळ्या गोष्टी सरावाच्या आहेत. या अगोदर अजय सरांनी रायफलबद्दल सर्व माहिती सांगितली. आता ही एअर रायफल चालवायची कशी तर याचं प्रशिक्षण या ठिकाणी मुलांना देण्यात येत आहे. समोरच्या साईडला तुम्ही पाहू शकता निशाणा ठेवलेला आहे आणि इथे आता प्रत्येक मुलाला ही एअर रायफल म्हणजे ही एअर गन हाताळायला दिली जाणार आहे. हे लोड केलं याच्यानंतर चुकून सुद्धा कोणी फायर नाही करणार जोपर्यंत ती सरळ जात नाही. लक्षात आलं. जर तुम्ही इथून जर फायर केला तर हा स्प्रिंग आहे पूर्णपणे. जर इथून फायर केला तर हा बॅरल फटकन उडेल आणि तो उडाला बघा कसा उडतो बघा. बघितलं. हा व्हायला नाही पाहिजे. ज्यावेळेस हे प्रकार होतील त्यावेळेस तुमची बॅरल ही बेंड होत जाते आणि इथून थोडी जरी बेंड झाली तुम्हाला माहीत पण पडत नाही बेंड झाली. ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळी तुम्हाला माहिती पडतं. जर बॅरल बेंड याचा तर तुमचं किती पण एमिंग चांगलं असू दे तुमचा फायर जो होईल तो फायर दुसरीकडे जाणार. आणि हे प्रिकॉशन घ्यायचं हे हत्यारची निगा ठेवण्याचं एक मोठं काम आहे. लक्षात आलं का. ज्या वेळेस तुम्ही हे लोड कराल लोड केल्यानंतर कोणीही ट्रिगरला बोट लावणार नाही. बोट हे नेहमी तुमचं असं बाहेरच पाहिजे. ह्या पद्धतीने तुमचं बोट बाहेर असेल. ज्यावेळी तुम्ही लोड कराल लोड केल्यानंतर खांद्याला लावलात की मग तुमचं बोट इथं येईल आणि जेव्हा फायर करायचं एमिंग झालं त्यावेळेस तुमचं आतमध्ये येणार. लक्षात सगळ्यांच्या. फायर करताना फायरमध्ये बोलावतं. जर तुमचा वरती लागला तर बोलतं 12 बजे 3 बजे
6 बजे 9 बजे हां एकदा खांद्याला लावल्यानंतर लगेच ब्रिदिंग घ्यायचं, एमिंग घ्यायचं आणि फायर करायचं, खाली घ्यायचं. जेवढा वेळ तुमच्या खांद्याला रायफल राहिली तेव्हा तुमच्या हाताला तेवढी तणावट पैदा होते आणि तुमचा फायर चांगला होऊ शकत नाही. खूप मोठा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये आपण थोडक्यात घेतोय माहिती. तर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा. जेव्हा फायर कराल त्यावेळी फायर करताना पहिलं आपल्याला काय फायर करायचं आहे तो बघायचा. त्याचा एक साचा असतो, तो साचा तुम्ही नजरेवरती धरायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही इथून फायर करणार आहे मला काय फायर करायचं आहे ते लक्षात घ्यायचं. ते फायर केलं त्याच्यावर नजर हटवायची नाही. आपली रायफल घ्यायची, लोड रायफल आहे ती लोड रायफल त्याच्यावर धरायची, एम घ्यायचा, एम घेतल्यानंतर तुरंत फायर करायचा, डाऊन करायची रायफल. कधी रायफल अशी वरती घेऊन राहायचं नाही. ते हिरोगिरी शायनिंग नाही कधीच करायची. आपल्या हाताला जेवढं आराम देता येईल तेवढा आराम द्यायचा, कारण तुम्हाला फायर करायचा आहे, चांगला फायर करायचा आहे. आणि ह्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला एम बोलत जाईल रायफल खांद्यावरती घ्यायची. चलो एम. हाँ अपने अपने दुरुस्त लेना है, शिस्त फायर करो. झाले नाही ट्रिगर नाही दाबला. ना दाबला टाइट आहे तो ट्रिगर. हां हां कुठे लागली? झाली तुला 3 माहिती नंबर पडलं म्हणजे कुठे लागली? ती रायफल लागली 5 बजे. हां व्हेरी गुड. कुठे लागली? ट्रिगर ह्याच्या ब्लॅक बॅकच्या बाजूवरती. वरती इथे बघ. बुल मध्ये ना वाईट लागलं ना बुल. नाव सांगितलं का त्याचं? नाव सांगितलं का? अरे दाबतच नाही. ए तू त्याला बोल पोझिशन आहे, मी याला बोलतो. तू बोला पोझिशन. दिसते तुला? हे दिसते हे. फायर. व्हेरी गुड व्हेरी गुड. खाली लागलं. चैतन्य तिकडे तिथे जा तिथे मस्तच गोळी. फायर. बसला इकडे ह्या बाजूला शूटिंगचं ट्रेनिंग सुरू आहे आणि त्याचप्रमाणे ह्या साईडला पण कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीसाठी तयारी सुरू आहे. आपण बघूया जाऊन त्या ठिकाणी कोणती ॲक्टिव्हिटी होणार आहे ती. आणि मित्रो हा तुम्ही पाहू शकता, हे रिसॉर्ट पाहू शकता आपला आंबा गावातील सानिध्य फॅमिली रिसॉर्ट. तर या ठिकाणी जर तुम्हाला राहायचं वगैरे असेल तरीसुद्धा तुम्ही येऊ शकता. इथे हे फॅमिली रिसॉर्ट आहे, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. बैलगाठ बांधता येते. बैलगाठ नाही ना, मी हे करत जातो, गाठी मारत जाईन. ताई इकडे कुठली ॲक्टिव्हिटी होणार आहे आता? बर्मा ब्रिज. बर्मा ब्रिज. हे आपण ही ॲक्टिव्हिटी असते ना आपली, म्हणजे कुठल्याही सैनिकाच्या जवानाच्या ॲक्टिव्हिटीमधलं एक महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण बर्मा ब्रिज म्हणून एक इव्हेंट आहे. ओके. बर्मा ब्रिज बांधत असताना आपल्याला साधारणपणे कन्स्ट्रक्शन कशा वेळी करायला लागतं, ज्यावेळी आपण जमिनीवरून चालू शकत नाही, मध्ये पाण्याचा प्रवाह वगैरे आहे, अशा वेळेस आपल्याला जास्त मुलं किंवा कोण जवान वगैरे आपल्याला इकडून तिकडे पहिलतिरी पाठवायचे असतील, त्यावेळेस जे योग्य चांगले स्विमर आहेत हे स्विमर आपल्यासोबत ह्या दोर इकडून तिकडे घेऊन जातात आणि हे अगोदर प्रिपेअर्ड केलेलं कन्स्ट्रक्शन असतं. अच्छा. आपण आता सध्या मुलांसाठी बर्मा ब्रिज हे चालण्यासाठी हे आपण कन्स्ट्रक्शन करतो आहे. हे करत असताना साधारणपणे आपल्याला मेन रोप लागतो आणि 2 सपोर्टिंग रोप लागतात. आपल्याकडे अजून लहान मुलंसुद्धा आहेत, म्हणून आपण एक वरून एरियल रोप पण देतो आहे. त्याला कारण का, समजा चालताना एखाद्या वेळेस लहान मुलगा आहे, घाबरला, जर पाय बी सरकला तर त्याच्या मधल्या गॅपमधून मूल खाली पडू शकतं आणि म्हणून आपण एक वरून एरियल रोप देतो. एरियल रोप लावल्यामुळे त्याला आपण सिलिंग लावून देणार आहे कॅरेबिनरचा. जरी पाय घसरला तरी पण तो लटकत राहील आणि मग त्याला आपण दुसरा माणूस जाऊन वरती घेऊन त्याला पुन्हा पण त्याच्यावरून जाऊ शकतात. मुलं सुरुवातीला घाबरतात, परंतु एकदा त्यांना माहिती पडलं की नंतर तीच मुलं फटाफट एवढ्या स्पीडमध्ये जातात की त्याच्यामध्ये एक्सपर्ट होऊन जातात. ओके. आणि सगळ्यात मोठ्या मुलांपेक्षा लहान मुलांची भीती ही कधीच नसते.
लहान मुलांना भीती हा प्रकार माहीत नसतो. फक्त सुरुवातीला त्यांच्यामध्ये ते कॉन्फिडन्स येणं महत्त्वाचं असतं आणि कॉन्फिडन्स येण्यासाठी आपण हा सगळा कार्यक्रम करतो इथे. ओके, तर खूप छान अशी माहिती दिली आहे सरांनी आणि ती ॲक्टिव्हिटी आता या ठिकाणी त्याची तयारी सुरू आहे. थोड्या वेळात कशाप्रकारे ही ॲक्टिव्हिटी होत असते बर्मा ब्रिज म्हणून, तर ते तुम्हाला मी दाखवतो. इथे आता हा बर्मा ब्रिज बांधण्यात येत आहे. एखादी नदी क्रॉस करताना किंवा दरी क्रॉस करताना ह्या ब्रिजचा बर्मा ब्रिजचा वापर सैनिक करतात. तर मित्र हो, मगाशी जे स्ट्रक्चर बनवून घेतलेलं आहे दोरीचं, तर हे बघा अशा पद्धतीने. आणि दोरी आहेत ना, आता हे स्ट्रक्चर पूर्ण वरती बांधून घेणार आहेत झाडाला, ह्या साईडला आणि समोरच्या साईडला वाटतं. कशाप्रकारे आता समजेल तुम्हाला थोड्या वेळातच. आणि त्याच्यामधून मग जाण्याची प्रॅक्टिस असेल ती एक लहान मुलांना जे या कॅम्पमध्ये आहेत मुलं, तर त्यांना ती प्रॅक्टिस दिली जाईल. त्यांना याचं महत्त्व समजावून सांगितलं जाईल. तर मित्रो, अशा प्रकारे हा बर्मा ब्रिज बांधून तयार झालेला आहे आणि यामधून आता मुलांना एक एक करून सोडण्यात येईल. मुलांना बर्मा ब्रिजवरून पाठवण्या अगोदर या ब्रिजची टेस्टिंग केली जाते आहे. हे दादा त्यासाठी वरती चढले आहेत आणि पाहत आहेत बर्मा ब्रिज व्यवस्थित बनला आहे की नाही ते. ब्रिज बांधायला मित्रो खूप वेळ लागतो. ब्रिज बांधेपर्यंत दुपार झालेली आहे. आता जेवणाचा टाईम झालेला आहे, तर मग त्यानंतर थोडा वेळ रेस्ट होईल आणि नंतर बर्मा ब्रिज ऐवजी रिव्हर क्रॉसिंग करण्यात येईल. बर्मा ब्रिज आता आपण उद्या करणार आहोत. तर रिव्हर क्रॉसिंग ही सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे. ती कशाप्रकारे, तर ते आपल्याला पुढे पाहायला मिळेलच. जेवण झालं, रेस्ट झाली आणि त्याच्यानंतर आता ही मुलं खेळ खेळत आहेत. तुम्ही पाहू शकता मोबाईलच्या दुनियेपासून आता काही दिवस ही मुलं लांब असणार आहेत आणि अशा प्रकारेच शारीरिक हालचालींचे खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एक माउंटेनिअरिंग मध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. आणि तसंच दुसरी गोष्ट काय की माउंटेनिअरिंग करायच्या वेळेस आपल्याला ज्या काही ॲक्टिव्हिटी काय असतात त्यासाठी खास करून जे रोप मिळतात ते रोप कॅरेमेटल रोप आहेत. कॅरेमेटल रोप म्हणजे जो आपण सध्या बांधलेले आहेत हे सगळे कॅरेमेटल रोप आहेत. त्याचे डाया ठरलेला आहे. हां, एक 8 mm आहेत, 16 mm आहेत, 21 mm असे त्यांचे वेगवेगळ्या जाडीचे ते रोप असतात. कोणत्याही गोलाकार वस्तूला मोजताना कसं मोजलं जातं? परिघामध्ये. म्हणजे 8 mm त्याचा काय आहे? परिघ आहे. परिघ म्हणजे समजतं राऊंड सर्कल, बरोबर की नाही? दोर मोजताना 1 इंची रोप द्या. 1 इंची रोप म्हणजे काय? तो त्यातला व्यास नाही, जाडी नाही 1 इंची, त्याचा परिघ असतो 1 इंच. हे नेहमी लक्षात ठेवायचं. हां, कुठलीही दोराची जी मेजरमेंट आहे हे परिघावरून होतं. गोलाकार वस्तू परिघावरून मेजरमेंट घेतली जाते. तर हे आपण जे वापरले सध्या हे सगळे 16 mm हा 16 mm आहे आणि बाकी सगळे तिकडे बांधले ते 8 mm आहेत, काही 10 mm रोप्स आहेत आणि दुसरे आहेत कॉटनचे. त्याला बोलतं खास विशेष करून एक नवीन रोप आलेले आहेत, BOB, ब्रेड ऑन बेड असा आहे तो विषय. तर ते सगळं तिकडे आपण कन्स्ट्रक्शन केलं. आजच्या घडीला आपण 2 ब्रिजेस बांधलेले आहेत. एक आहे हा ह्याच्यासाठी रॅपलिंगसाठी रिव्हर क्रॉसिंगचा एक एरियल रोप बांधलेला आहे आणि दुसरा आहे बर्मा ब्रिज बांधलेला आहे. थोड्या वेळाने आपण आता बांधणार होतो, परंतु पावसाचं चिन्ह दिसतंय म्हणून आपण हे ॲक्टिव्हिटी पहिला करून घेऊ. तर ह्यासाठी लागणारं साहित्य काय काय? एक तर मेन ते रोप नंतर हे एक कॅरेबिनर आहे. कॅरेबिनर म्हणजे ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. रोपचं वजन उचलण्याची एवढी क्षमता आहे की एका वेळेस त्याच्यासोबत 8 हत्ती जरी सोडले त्याला बांधून तरी तो रोप तुटणार नाही एवढीची कॅपॅसिटी आहे, बरोबर आहे. आणि तेवढंच वजन ह्यांच्यावरती सुद्धा घेतलं होतं. हे जे कॅरेबिनर आहेत हे कॅरेबिनर बघा प्रत्येकाचं कॅपॅसिटी दिलेली आहे. हां, आणि हे सगळे आहेत ना, हे जे सध्या वापरतोय हे 2 आहेत. हे सगळे विदाऊट स्क्रू आहेत, म्हणजे याला सेफ्टी नाही आहे. पण कॅरेबिनर चांगल्या क्वालिटीचे. हे सगळे USA कॅरेबिनर आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे जे कॅरेबिनर आहेत हे सगळे स्क्रूवाले आहेत. ह्याला सेफ्टी आहे.
म्हणजे हा लॉक करू शकतो इथं. लॉक केल्यावरती हे मागे पुढे होत नाही आणि हे असेच मागे पुढे होतात. हे बघा हे होत आहे का नाही तर ह्याला लॉक आहे आणि हे लॉक खोललं की आपण हेच कॅरेबनर याच्यासारखं वापरू शकतो. हे का ॲक्टिव्हिटी करत असताना कोणीही रोपला पकडणार नाही. रोपला जर पकडला तर तुमचे हात भाजले जातील, भाजून निघतील आणि त्याचे सालटे निघतील. आतला हाड डायरेक्ट दिसणार तुम्हाला. आणि ते रिसॉ सोडलाच नाही तर हाडसुद्धा शिल्लक राहील की नाही सांग माहीत नाही. एवढी याच्यामध्ये फ्रिक्शन उष्णता तयार होते. तर मित्र हो, एखाद्या नदीकिनारी वगैरे आपण अडकलो किंवा काही लोक अडकले तर त्यांना कशाप्रकारे आपण रेस्क्यू करू शकतो, वाचवू शकतो त्यांचे प्राण, तर त्याची प्रॅक्टिस म्हणजे ते कशाप्रकारे त्या गोष्टी सर्व घडत असतात. तर ती सर्व प्रॅक्टिस आहेत ना. आता हे रिव्हर क्रॉसिंग कशाप्रकारे आपण करू शकतो तर हे बघा या दोरीच्या सहाय्याने इथे आता दाखवण्यात येत आहे. ओके, इथे फक्त एक जरा प्रॅक्टिस होणार आहे. त्याच्यानंतर उद्या आहेत ना प्रात्यक्षिक होईल म्हणजे नदीकिनारी जाऊन वगैरे. पण आता ही प्रॅक्टिस कशा प्रकारे सुरू आहे ते आपण बघूया. ते बघा रिसॉर्टच्या त्या पोलला तिथे दोरी बांधलेली आहे आणि तसंच इथे या झाडाला. तर एकेकाला करून वरून आहेत ना आता सोडणार आहेत. तर यामुळे आहेत ना लहान मुलांच्या कॉन्फिडन्समध्ये सुद्धा वाढ होते. त्यांना त्यांच्या मनामधले जी भीती असते तर ती निघून जाते. करायला पाहिजे. तेच तर बोलतोय. हा ढिला पडला. ही लोक मस्तपैकी पाटी 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 बाबू पाटी पाटी झोप झोप आता झोप आता झोप. पाय लांब कर बाई. पाय लांब करायचे. दे ते पोटू. अरे अडकलं. डोकं मागे मागे डोके अजून. एक नंबर बाई. कसं वाटलं? मज्जा आली. आलीस आलीस आलीस. मम्मीला बघ मम्मीला बघ. आली आली आली. आली आली आली. उतरला. काय आला? नाव काय बेटा तुझं? पूर्ण नाव सांग. तुषार गुरव. अच्छा, कसं वाटलं तुला? कसं वाटलं? चांगलं वाटलं. घाबरलीस? ठीक आहे. हाला माद्री. गौरी छान गेला मस्त. एक ग्लव्स घेऊन ठेव. सबू सबू ग्लव्स घेऊन ठेव. ह्यांचं चेंज करून दे ना. त्यांचं सक्सेस झाले त्यांचं. ए बाळा ए प्रसाद त्यांचं फार्नेस काही काढ. त्याच्यावर ठेव आणि एक पाय भारून आणि हा पाय भारून टाक. पाय पलटी बस त्याच्यावरती. हा पण काढ बाय बाहेर. पाय काढ हात बस. काय टेन्शन नाही. काय कव्हर अप केले.
याला असं केलं असं केलं जा काय टेन्शन नको घेऊ. काय घाबरू नको मान खाली मान खाली करू पाय वर जा, पेट वरती. पाय दिसता एकत्र एकत्र ठेव पाय जवळ, मान खाली. मान पाठीमागे टाकायची एकदम. पाय वर एकदम. मान खाली. इकडे रे मान खाली. तू नाही काय नको पकडू. जाऊ दे एकदम तिकडे शेवटला. ओढ इथेच मध्ये. तर मित्र हो, आता समूने सुद्धा एक्सपिरियन्स घेतला. कसा होता समूह एक्सपिरियन्स? पहिल्यांदा भीती वाटली होती खरं बघून, पण नंतर केलं तेव्हा खूप मज्जा आली आणि उद्यासाठी खूप एक्साइटेड आहे कारण उद्या हे सगळं नदीवर करणार आहे. तर खूप एक्साइटमेंट आहे उद्यासाठी. यस मित्र हो, उद्या आहेत ना हे सर्व हा एक्सपिरियन्स सर्वजण नदीवरती घेणार आहेत. आता फक्त इथे एक प्रॅक्टिस सेशन सुरू आहेत. आपल्याबरोबरची मुलं सुद्धा आहेत ना हे रोपवेने खाली येत आहेत, तर ते पाहून आहेत ना बाकीच्या मुलांमधली भीतीसुद्धा कमी होत आहेत. तर ती बाकीची मुलंसुद्धा हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक आहेत. तर ही एक चांगली गोष्ट आहे की लहानपणापासूनच आहेत ना ह्या मुलांमधून ही भीती कुठेतरी गायब होते. तर अशा प्रकारचे जर कॅम्प कुठे असतील तर त्या प्रत्येकाने आपल्या म्हणजे प्रत्येक आईवडिलांनी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला आपल्या मुलाला अशा प्रकारच्या ठिकाणी कॅम्पला नक्की पाठवावं. काही वेळा आहेत ना आपल्याकडे सर्व प्रकारचे साहित्य नसतं आणि हार्नेस बोलतात ना सर त्याला, हार्नेस नसतं. तर अशा वेळी आहेत ना दोरीच्या सहाय्याने आपण त्याला साधारण चेअरसारखं करून चेअर नॉटचा एक गाठ आहे, चेअर नॉटचा गाठ बनतो आपण. चेअर नॉट गाठ असते, तर तिचा वापर करून आहेत ना आपण मुलांना खाली सोडू शकतो. तर सर कशा प्रकारे बांधलेली आहे ही? एक आता चेअर नॉट मी बांधलेली आहे. चेअर नॉट बांधताना आपण 2 लूप बांधतात. एक छोटा बनतो जो चेस्ट लेवलला असतो, मोठा लूप असतो तो आपल्या पायाजवळ ठेवला जातो. आणि छोटा वरतीच का तर त्या आपल्या चेस्ट ही वरती राहण्या म्हणजे खुर्चीप्रमाणे राहण्यासाठी आपल्याला छोटी लूप्स आहे हा वरती ठेवतो. जेव्हा आपण ह्याला बसवू वरती त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की ह्या गाठीचा वापर आपण कशा पद्धतीने केलेला आहे. आरामात खुर्चीसारखा बसून जाणार तू. जा हळूहळू जा खाली, आरामात बस. हां बस फक्त. हा काय ही आहे चेअर नॉट बघा. आरामात तू इझिली चेअर सारखं जाणार, त्याच्यात त्याला काहीच इश्यू नाही आहे. ओके. हां आणि ही अनकॉन्शियस म्हणजे हिला फक्त कॉन्शियस आहे किंवा अनकॉन्शियस आहे दोघांसाठी सुद्धा ही चेअर नॉट कॅज्युअलिटी आपण सोडू शकतो. आपण स्वतःला भरपूर कमवतो, मजा मस्ती करतो, पण आपण दुसऱ्यांसाठी काय करतो, समाजासाठी काय करतो, देशासाठी काय करतो. आता तुम्ही बघितलं असेल भारत पाकिस्तान युद्ध झालं की नाही. आपण किती निवांत होतो. आपण आपल्या आई काकी मामी सिरियल बघत होत्या, आपण न्यूज आपले आई बाबा न्यूज चॅनल बघायचे की बाबा काय झालं काय नाही. पण आपल्याकडे काय टेन्शन होतं. आपल्याला कधी आई बाबा बोलले हे बाबा लवकर जेवा आणि लवकर झोपा, लाईट बंद होईल तर बॉम्ब वगैरे पडते ना, असं कोणाकडे बोलले का नाही बोलले. कारण आपल्याकरता आपल्या सेनेवरती आपल्या सीमेवरती आपले सैनिक तिथे होते, ते दिवस रात्र जागत होते, म्हणून आपण निवांत झोपलो होतो. आपण कोणामुळे झोपलो होतो? सैनिक मिलिटरीमुळे. कारण ते दिवस रात्र तिथे पहारा देत होते, त्यांचा अटॅक ते परतवून लावत होते. आपण रिलॅक्स होतो, आपल्याला काही टेन्शन होतं का? पण विचार करा ते जे सैनिक होते त्यांच्या परिवाराला टेन्शन असणार की नाही. माझा भाऊ, माझी बायको, माझा नवरा, माझ्या घरातलं कोणी ना कोणी त्या सीमेवरती आहे आणि युद्ध चालू आहे. मग युद्ध चालू आहे तर आपल्या शेजारी राहणाऱ्या सैनिकाच्या घरी टेन्शन होतं, पण आपल्याकडे टेन्शन होतं का? नाही. ते कोणासाठी? आता पण म्हणते नाही कसा पगार जरी मिळत असेल, पगार सगळीकडे मिळतो ना. पगार आपण पीएमसी काम केलं पगार मिळतो, इतर कोणत्याही ठिकाणी काम, पण तरीही ते सैनिक होतं त्यांना माहिती कधी ना कधी आपल्याला गोळी छातीवरती घ्यायची आहे. आणि तरी ते सैनिक होतात कोणासाठी? देशाची सेवा करण्याकरता, इतरांसाठी. आणि तुमच्यामध्ये पण तो बदल आला पाहिजे. आपण आपल्यासाठी जगतो, पण आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. द्रौपदीसी बंधु शोभे नारायण, द्रौपदी बोलणे हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन.
माझ्यावरील ऋण प्रसन्न देऊन प्रभू राखी माझी लाज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरिया. मित्र या ठिकाणी आता कॅम्पमधील सर्व माणसांसाठी जेवण सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी आलेल्या त्यांच्या पालकांसाठी पुऱ्या आज पुऱ्या आणि काय वहिनी पुऱ्या आणि खीर शेवयाची खीर. ओके. आणि आपलं रेग्युलर भात भाजी आणि कसली ताई छोले मसाला भाजी आहे. ओके. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने गोरक्षास केला गोरक्ष वळला गैनी प्रति गोरक्ष वळला गणिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले ज्ञानदेवासार ज्ञानदेवासार चोजविले ज्ञानदेवासार चिंद्राने गोरक्षासी गेला गोरक्ष वळला गैनी प्रति गोरक्ष वळला. काकू तुमचं नाव काय? माझं नाव शोभा बरदगाडे. तुम्ही कुठल्या? कोल्हापूर? आम्ही सातारा तसं सगळं गाव फिरत असतो. अच्छा. सातारा पुणा मुंबई. अच्छा. काय करता तुम्ही? माझे सामाजिक विकास संस्थेवरचं माझं पद आहे. ओके ओके. 150 महिलांचं. आणि मी कसं बचत गट म्हणा मला म्हणजे देवधर्माचा नाद आहे जास्त. म्हणजे आपण ह्या जगात जन्माला आलोय ते जगाच्या कल्याणासाठी अधिक आपलं स्वहित जपण्यासाठी आलेलं आहे. आपला जन्म कशासाठी आहे? स्वहित बघून जगासाठी करून 4 ऋण आपले आहेत मनुष्याच्या जन्माचे 4 ऋण फेडून आपल्याला वर परत जायचं आहे. तर मित्र हो गुरव विकास प्रतिष्ठान यांची ही खूप सुंदर अशी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आहे. लहान मुलांसाठी साज प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी घेतले जाते आहे आणि याचा या मुलांना नक्कीच फायदा होईल. अजून पुढचे 2 दिवस हा कॅम्प चालणार आहे आणि या कॅम्पमधल्या सर्व गोष्टी आपल्याला सुद्धा पाहायला मिळणार आहेत. तर मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.